तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि बातमी आहे मुंबईकरांच्या पेंग्विन दर्शनाची। अखेर 17 मार्च पासून मुंबईकरांना राणीच्या बागेतल्या पेंग्विनचं दर्शन घेता येणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पेंग्विन दर्शनाचा श्री गणेशा होईल। आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहेत। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यानही पेंग्विन दर्शनाचा मुद्दा चांगलाच गाजलेला होता। भाजपसह इतर विरोधकांनी पेंग्विन दर्शनाच्या विलंबावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर पेंग्विन दर्शन सुरू करणार असल्याचं शिवसेनेने जाहीर केलं होतं। त्यानुसार 17 तारखेपासून मुंबईकरांना कोट्यवधी रुपयांच्या पेंग्विनचं दर्शन घेता येणार आहे। दरम्यान जे पेंग्विन आज मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे त्या पेंग्विनची नेमकी वैशिष्ट्य आपण पाहूया। दक्षिण कोरियातनं 3 कोटी रुपये खर्चून 8 पेंग्विन भायखळा उद्यानामध्ये आणण्यात आलेले आहेत। त्यांच्यासाठी 1700 स्क्वेअर फुटाचं शीतघर आणि 250 स्क्वेअर फुटाचं क्षेत्र उभारण्यात आलेलं होतं। 5 वर्षाच्या देखभालीसाठी पालिकेची तब्बल 45 कोटींची तरतूद या पेंग्विनसाठी आहे। भायखळा उद्यानातले पेंग्विन 1 ते 3 वयोगटातले आहेत। हॅम्बोल्ट जमातीचे हे पेंग्विन आहेत। ते मुंबईत आणले तेव्हा त्यांची उंची 15 सेंटीमीटर आणि वजन 2.5 किलो होतं। पेंग्विनसाठी 4 ते 25 अंश सेल्सिअस इतकं तापमान आवश्यक असतं। पेंग्विनचं आयुर्मान 20 ते 25 वर्ष इतकं असतं। पूर्ण वाढ झाल्यानंतर या पेंग्विनची उंची 70 सेंटीमीटर आणि वजन 6 किलो असेल।